आता थेट जाऊयात, मंत्री भरत गोगावले बोलतायत तिथे। आमची प्रतिक्रिया काय नाही, जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे। ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे। आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे, लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिला। हां नाही नाही, एवढ्यात कशी तर एवढं का रायगडचा मावळा आहे असं नाही होत। ते वाटतो म्हणून तर चाललंय। काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या। असं काय नाही आहे, पूर्वी त्यांना जे काय पालकमंत्रीपद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे, बाकी काही नाही आहे। आणि तशी काही कोणाची शंका आणायचं कारण नाही, जे होईल ते चांगलं होईल। नाही, त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि त्याच्यावरती आम्ही नाही चर्चा करणार, कारण शेवटी पाहुणे उद्या आम्ही पण कोणाला काय बोलू शकतो, तो भाग वेगळा आहे। त्यांनी बोलवलं गेलं म्हणजे झालं अशातला भाग नाही आहे, पण त्याच्यावरती कमेंट्स करणं बरोबर असं बहुतेक तसंच दिसतं। असं वाटतंय आम्हाला। आता हा प्रकारमध्ये जो काय श्रीनगरचा झाला जम्मू काश्मीरला, त्यामुळे थोडंसं पुढं थांबलेलं आहे आणि अशा वेळेमध्ये कुठली गोष्ट विचारणं योग्य नाही। पण वारंवार तुम्ही दावा करताय, परंतु झेंडावंदनाचा अधिकार जो आहे तो अदिती तटकरेंनाच दिला जातोय वारंवार। झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे झालं नाही, मगाशी सांगितलं, आणि सबुरी का फल मिठा होत आहे त्याप्रमाणे आम्हाला होईल। भरत शेठ यांना मंत्रीपद सुद्धा उशिरा मिळालं, त्यासाठी उशिरा कुठं मिळालं? म्हणजे संघर्ष थोडासा करावा लागला, आता पालकमंत्री पदासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो। पहिल्याला मिळालं होतं तो भाग वेगळा आहे, परंतु नंतरच्या ह्याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही। साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला 10-12 लोकांना दिलं त्यामध्ये भरत शेठचा नंबर लागला।